महायुतीमध्ये शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आले. त्यांचं जरी मनोमिलन झालं असलं तरी आमदार, खासदार, मंत्र्यांचं मनोमिलन झालं असं तरी काही दिसत नाही आणि ते होणं थोडंसं अवघड आहे. मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे दिंडोरी सध्या तापलेल्या राजकारणावरून आणि पुन्हा एकदा सुहास कांदे विरुद्ध छगन भुजबळ या वादावरून. आता छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे हा काही वाद नवीन नाही आहे. मात्र या वादाला सुरुवात नेमकी कुठून झाली? महायुतीत एकत्र येऊन देखील हे एकत्र का येऊ शकत नाहीत आणि दिंडोरीमध्ये नेमकं काय घडतंय आणि याचा तोटा यंदाच्या निवडणुकीत भारती पवारांना होऊ शकतो का? या सगळ्याबद्दलच कसमादी अपडेट्समध्ये जाणून घेऊयात. नाशिकमध्ये छगन भुजबळांना उमेदवारी हवी होती, मात्र ही जागा शिवसेनेतील शिंदे गटाला गेल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याचं बोललं जात होतं. अशात भारती पवारांना ताकद देण्याचं काम छगन भुजबळ करत होते. गेले काही दिवस छगन भुजबळ आणि भारती पवार एकत्र दिसत होते. आता नाशिकमध्ये भुजबळांचं प्रभुत्व पाहायला मिळतं. त्यामुळे नाशिकमध्ये भारती पवार यांच्यासाठी यंदाची निवडणूक कांदा प्रश्नामुळे थोडीशी अवघड झाली आहे आणि म्हणूनच भुजबळ देखील जातीने लक्ष घालत भारती पवारांसाठी प्रयत्न करत होते असं सांगितलं जात होतं. मात्र असं असताना देखील सुहास कांदे यांनी एक गंभीर आरोप केला. सुहास कांदे यांचे आरोप काय आहेत पाहूयात. भुजबळांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. नांदगाव व येवला विधानसभा मतदारसंघातील भुजबळांचे निकटवर्तीय हे तुतारीचा प्रचार करत असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. पुढे जाऊन त्यांनी भुजबळांना राजीनामा देण्याचं देखील आवाहन केलं. छगन भुजबळ महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील विरोधी असलेला तुतारी या चिन्हाचा प्रचार व प्रसार करतात. मंत्रीपद महायुतीकडून घ्यायची आणि प्रचार आणि प्रसार मात्र विरोधकांचा करायचा. महायुतीचा धर्म पाळत नसाल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तुतारी वाजवावी असं आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी काही फोटो देखील माध्यमांशी बोलताना दाखवलेत. भुजबळांच्या कार्यकर्त्यांच्या पत्रावर शरद पवारांचा फोटो असल्याचं पत्रक देखील त्यांनी दाखवलं. विरोधी पक्षातील उमेदवार भास्कर बगरे यांच्यासोबत भुजबळांचे कार्यकर्ते असल्याचे पुरावे आणि फोटो देखील सुहास कांदे यांनी दाखवलेत. यावर बोलताना मात्र भुजबळांनी हे सगळे आरोप फेटाळलेत. यावर भुजबळ काय म्हणाले ते पाहूयात. कांदे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. आम्ही महायुतीचं काम करत आहोत. सुहास कांदे हा आमचा विरोधक आहे हे सर्वांना माहिती आहे. ते नेहमीच आमच्याविषयी खोटं बोलतात. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमच्या पद्धतीनं भारती पवारांचं काम करू. तुमच्यामुळे भारती पवारांना मदत होण्यापेक्षा अडचणी निर्माण होत आहेत असं ते म्हणजेच छगन भुजबळ म्हणालेत. शिवाय आमच्या लोकांना कांदेंबरोबर काम करणं शक्य नाही. आमच्या निष्ठेवर कांदे यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं देखील भुजबळ यांनी म्हणलेलं आहे. आता या सगळ्यात भुजबळांनी वापरलेला एक शब्द महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे सुहास कांदे आमचा विरोधक आहे. पण भुजबळ आणि सुहास कांदे यांचं वैर काय आहे जाणून घेऊयात. नाशिकच्या राजकारणात भुजबळ आणि कांदे यांच्यात विळा-भोपळ्याचं नातं आहे. दोघांमध्ये वाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही. 2014ला नांदगावमधून पंकज भुजबळांच्या विरोधात सुहास कांदेंनी निवडणूक लढवली, मात्र ते पराभूत झाले. 2019 मध्ये मात्र कांदेंनी भुजबळ पुत्राचा पराभव केला आणि हाच पराभव भुजबळ कुटुंबियांच्या जिवारी लागल्याचं बोललं जातं. 2021 मध्ये छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन बैठकीत देखील दोघांची खडाजंगी रंगली होती आणि त्याच्या देखील प्रचंड चर्चा झाल्या होत्या. आता या सगळ्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. यंदा भारती पवार यांना निवडून येण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात. याचं कारण म्हणजे दिंडोरीमध्ये यंदा कांद्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. असं असताना सगळ्या मतदारसंघातील आमदारांनी भारती पवारांसाठी कष्ट घेणं, एकत्र येणं गरजेचं असताना इथं मात्र भुजबळ आणि कांदे हे स्वतः एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. आता महायुतीत एकत्र असून देखील भुजबळ विरुद्ध कांदेवाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. त्यांच्या या भांडणामुळे दिंडोरीच्या भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. आता या दोघांच्या भांडणाचा परिणाम नेमका काय होतो हे निकाल आल्यानंतरच कळेल. पण या सगळ्यावर तुमचं मत काय? सुहास कांदे यांनी केलेले आरोप आपल्याला पटतात का? भुजबळ खरंच तुतारीचा प्रचार करतायत का? तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.